मनोज वझरकर. ॲब्सोल्युटली नो ॲथलेटिक बॅकग्राऊंड फर्स्ट ऑफ ऑल. पण मी आयुष्यात बऱ्यापैकी ॲक्टिव्ह होतो. म्हणजे ट्रेकिंग करायचो. मग काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी हवी म्हणून मग मी एक 12-13 वर्षापूर्वी सायकल घेतली. ऑफिसला सायकलवर जायचो वीकली ट्वाईस वगैरे. आय वॉज ऑलवेज ट्राय टू स्टे ॲक्टिव्ह. काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करत राहणार की जेणेकरून हेल्प. टिपिकल IT जॉब, त्यामुळे बसून दिवसभर. सो ट्राय टू स्टे ॲक्टिव्ह ॲज मच ॲज पॉसिबल वॉज द अप्रोच. रनिंग जर्नी सुरू झाली पोस्ट कोविड. सेकंड वेवमध्ये मला कोविड झाला अख्ख्या फॅमिलीला. एव्हरीबडी वॉज फाईन. पीक एप्रिल 2021. त्याच्यानंतर मग कोविड झाल्यावर आय वॉज लाईक ओके ग्रेट, आता कोविड झाला, आता यू गॉट अ लायसन्स टू रो म्हणा. एकदा झाला म्हटल्यावर आता फिरू शकता. तेव्हा माझा मित्र दीपक म्हणून मित्र आहे, त्याच्याबरोबर मला सुरू झाला, माझा क्लासमेट. तो वेट लॉस जर्नीवर होता. मग त्याच्याबरोबर मी सायकलिंग सुरू केलं. तो सायकलिंग करायचा, माझ्याकडे सायकल होती. आणि लाईक ठीक आहे मी तुझ्याबरोबर घ्या. मग महिनाभर आम्ही पुण्याच्या आसपास बरंच फिरलो बिकॉज इट वॉज लाईक अ नाईस सीझन. मग त्याच्यानंतर त्याच्याबरोबर रनिंग सुरू केलं. माझी पहिली रनिंग जर्नी वॉज 300 मीटरसुद्धा पळता नाही यायचं. आणि इट वॉज स्टेप बाय स्टेप की अरे हां आता आज अर्धा किलोमीटर पळू शकलो. मग त्याच्यानंतर 1 किलोमीटर झाला. त्याच्यानंतर रेग्युलरली मी आणि दीपक स्टार्टेड रनिंग फॉर 5 किलोमीटर्स. आणि टार्गेट वॉज लाईक हां आज 5 किलोमीटर 35 मिनिटात झालं, उद्या 34मध्ये झालं पाहिजे. सो फास्ट तेवढंच फक्त टार्गेट असायचं. मग नंतर काही मित्र भेटले, PCMC रनर्सचे लोक भेटले. मग त्याच्यामध्ये कळलं की अरे इट्स नॉट जस्ट उठा आणि 5 किलोमीटर पळा असं नसतं, थोडं स्ट्रक्चर पण पाहिजे. मग त्याच्यामध्ये थोडं स्ट्रेंथ ट्रेनिंग पाहिजे. PCMC रनर्सबरोबर स्ट्रेंथ ट्रेनिंग वगैरे केलं. मग त्याच्यानंतर आय डोंट नो 2021ला आशिष कसोदेकर म्हणून अल्ट्रा रनर आहे, ते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आय थिंक 60 दिवस दररोज मॅरेथॉन पळत होते. आणि मग सगळे पुण्यातले रनर्स त्यांना सपोर्टला जायचे. मग त्यांच्यावर आम्ही फर्स्ट हाफ मॅरेथॉन ॲज अ सपोर्ट म्हणून पळायला गेलो. ती हाफ मॅरेथॉन माझी काहीतरी 2 तास 5 मिनिटं वगैरे अशी झाली. इट वॉज अ गुड टायमिंग. त्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स आला की ठीक आहे होईल, आपल्याकडनं रनिंग पण होईल. मग ते झाल्यानंतर आमचा थोडा कॉन्फिडन्स, दीपकचा कॉन्फिडन्स खूप वाढला. मग दीपक म्हणाले की अरे आपण आता फुल मॅरेथॉन करूया. म्हटलं अरे काही येडा आहे का, आपलं बाकीचं पण आयुष्य आहे, ऑफिस आहे, हे ते कसं जमेल. पण मग ही सेड नाही करूया. त्याच्या बाबांचा 2022ला ही इज बॉर्न इन 1942. त्यांचा 2022ला 80वा वाढदिवस होता. आणि सिन्स ही वॉज बॉर्न इन 42 ही सेड आपण 42 किलोमीटर पळूया, आपण फुल मॅरेथॉन करूया. कधी करायची हे फेब्रुवारीत ठरलं, कारण फेब्रुवारी 26 जानेवारीला जितू, आशिष आणि शशी म्हणून 3 जण आहेत, त्यांनी फुल मॅरेथॉन केलेली 26 जानेवारीला. म्हणजे अरे यांनी पहिल्यांदा केली, आपण पण करू शकतो. मग आशिषकडनं प्लॅन घेतला आणि दीपक म्हणाला फर्स्ट मेला करायची. बाबांचा वाढदिवस 30 एप्रिलला आहे, फर्स्ट मेला करूया. आणि म्हटलं काय भर उन्हाळ्यात पुढे फुल मॅरेथॉन करतो 1 मेला उन्हामध्ये, नाही आता ठरलं म्हणे आता करायचं. पण मग आशिषनी प्लॅन दिला आणि इट वॉज अ व्हेरी स्ट्रक्चर्ड ट्रेनिंग प्लॅन की मंगळवारी रन, बुधवारी आय गेस बुधवारी स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं, गुरुवारी इंटरवल ट्रेनिंग, शुक्रवारी पिरामिड रन, शनिवारी क्रॉस ट्रेनिंग आणि रविवारी लॉंग. आणि तुमचं टार्गेट किती, जर तुमचं टार्गेट 430 असेल तर प्रत्येक दिवसाचा रनचा पेस काय असायला पाहिजे, इंटरवल्स किती असले पाहिजे. इट अ व्हेरी स्ट्रक्चर्ड 16 वीक प्लॅन. बट आय गेस आमच्याकडे 12 का 14 वीक्स होते. तर आम्ही तो स्ट्रक्चर्ड प्लॅन फॉलो केला. आमचा टार्गेट होतं 4 तास 30 मिनिटं फुल मॅरेथॉन. आणि त्या दिवशी आम्ही मॅरेथॉन, सिन्स इट वॉज फर्स्ट मे, आम्ही सकाळी 3 वाजता सुरू केली मॅरेथॉन की जेणेकरून ऊन सुरू व्हायच्या आधी 7:30 वाजता संपली. आमची मॅरेथॉन त्या दिवशी 4 तास 22 मिनिटात संपली. इट वॉज व्हेरी वेल एक्झिक्युटेड. पण वन पार्ट वॉज ट्रेनिंग, सेकंड पार्ट वॉज ऑल्सो न्यूट्रिशन, की किती पाणी प्यायचं, किती वेळाने पाणी प्यायचं, काय खायचं, हे सगळं व्यवस्थित स्टडी करून आम्ही बरोबर आय थिंक 14 किलोमीटरचा एक लूप केलेला. असे 3 लूप आम्ही डिसाईड केलेले. 14 किलोमीटरचे लूप करून येऊन गणेश तलावाला यायचं, तिथे कारमध्ये सगळं खायचं, पाणी ठेवलेलं ते सगळं घ्यायचं, परत 14 किलोमीटर पळायचं. असे 3 लूप कंप्लीट केले. सो दॅट गेव कॉन्फिडन्स की इफ यू फॉलो स्ट्रक्चर यू कॅन गेट रिझल्ट्स, यू कॅन डू प्रिटी मच एनी एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटी. मग त्याच्यानंतर सायकलिंग केलं. सह्याद्री क्लासिक नावाची एक रेस असते,
2 घाट चॅलेंज. बेसिकली वाईवरनं महाबळेश्वर आणि परत 1 घाट उतरायचा आणि वर चढायचा. दॅट ऑल्सो आय फिनिश कम्फर्टेबली ऑन अ नॉर्मल हायब्रिड बाईक. दॅट गेव कॉन्फिडन्स. मग त्याच्यानंतर स्विमिंग सुरू झालं, ट्रायथलॉन सुरू झाल्या. आय डिड बर्गमन. 2023ची बर्गमन केली. 2000 आय विल लाईक टू इंटरप्ट हिअर. वॉट म्हणजे काय म्हणतात बर्गमन किंवा ट्रायथलॉन आपण करावं ह्याचं इन्स्पिरेशन कुठनं मिळालं? सो आधी फक्त स्विमिंग सुरू केलं. स्विमिंग याकरता सुरू केलं की मला पर्सनली स्विमिंग आवडतं. मोस्ट नॉन इंजुरियस स्पोर्ट. रनिंग करताना काही गुडघे दुखतील किंवा पाय दुखतील किंवा सायकलिंग करताना पडला इंजुरी व्हायचे चान्सेस असतात. पण रनिंग इज एक्स्ट्रीमली गुड रिकव्हरी. म्हणजे मला पर्सनली अनुभव आहे की तुम्ही 42 किलोमीटर पळून आला आणि दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये सकाळी स्विम केलं, रविवारी पळालात आणि सोमवारी सकाळी स्विम केला, सगळं निगलिंग पेन निघून जातं. इतकी छान रिकव्हरी होती स्विमिंग. सो अमेझिंगली गुड रिकव्हरी. पर्सनली मला स्विमिंग फार आवडायचं. त्यामुळे आय थिंक मी 2022ला स्विमिंग सुरू केलं. 2022 ऑगस्टमध्ये. 2022ला ऑगस्टमध्ये स्विमिंग केल्यानंतर आमच्या स्विमिंग बॅचमधले पहिले काही गँग होती जी ऑगस्टला इमिडिएटली कझाकिस्तानला गेली. वैभव ठोंबरे, राम गोमारे, अमित लोंढे, पांडुरंग बोडके आणि सचिन वाकडे या लोकांनी तेव्हा कझाकिस्तानला आयर्नमॅन केलं. मला फार भारी वाटलं, अरे वा आयर्नमॅन वगैरे केलं, एवढा स्टॅमिना वगैरे. मग त्याच्यानंतर 2023ला आम्ही टाटा मुंबई मॅरेथॉन टार्गेट ठेवलं. पण टाटा मुंबई मॅरेथॉनचं जेव्हा ट्रेनिंग केलं त्याच्या दरम्यान डिसेंबरमध्ये बर्गमन होतं. मग या लोकांनी पुन्हा बर्गमन पण केलं. तेव्हा म्हटलं यार आपल्याला पण पुढच्या वर्षी ट्रायथलॉन करता आली पाहिजे. पण मग त्याच्या आधी डिसेंबरला ऑब्व्हियसली टाटा मुंबई मॅरेथॉन केली. टाटा मुंबई मॅरेथॉनला पुन्हा तेच सेम स्ट्रक्चर्ड अप्रोच, फक्त टार्गेट 4 आवर केलेलं. आणि टाटा मुंबई मॅरेथॉन पण 3:57 पूर्ण झालेली, 3 तास 57 मिनिटात. पण ओव्हरऑल दॅट गेव की अरे पुढच्या वर्षी आपण पण बर्गमन करूया, ट्रायथलॉन करूया. मग त्याच्यानंतर मग हळूहळू अजून गोष्टी सुरू झाल्या. मग चांगली सायकल रोड बाईक विकत घेतली आणि मग टार्गेट ठेवलं की डिसेंबरमध्ये बर्गमन करूया. सो दॅट वॉज काइंड ऑफ इंट्रोडक्शन टू ट्रायथलॉन्स आणि थिंग. आणि आता जेव्हा तुम्ही हॅम्बर्ग आयर्नमॅनला रजिस्टर करायचं ठरवलं तेव्हा हे लोकेशनच आपण का घ्यावं, ह्याचं काय स्पेसिफिक रिझन? व्हेरी स्पेसिफिक रिझन. क्लोज फ्रेंड ऑफ माइन इज केतन चौधरी. केतननी 2024ला हॅम्बर्ग केलेलं. केतन, पेठे सर आणि सलीम. मी त्यांच्याबरोबर रजिस्टर नाही केलं कारण मी तसा आळशी माणूस आहे. त्यामुळे मला पहिला प्रश्न होता की कशाला एवढे कष्ट घ्या, 15 तास कुणी सांगितली आहे काशी करायला. त्याऐवजी मी ट्रेनिंग करीन पण मी काही इव्हेंट करणार नाही, 15 तास वगैरे आपल्याला काही घेतणार नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर रजिस्टर नव्हतं केलं. मी बऱ्यापैकी त्यांच्यावर ट्रेन केलं होतं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक रन, सायकल, स्विमला मी बरोबर असायचो. केतनच्या प्रत्येक विकेंडच्या स्विमला, कासारसाईला मी त्याच्याबरोबर होतो. मी तेव्हा आपण 3.5-4 किलोमीटर स्विम त्याच्याबरोबर केलेलं आहे. होईल असं होतं पण माझा स्पीड नव्हता तेव्हा स्विमिंगचा पेस 3 वगैरे यायचा कासारसाईमध्ये. तर तो इम्प्रूव्ह करणं वॉज ऑल्सो बिग फॅक्टर. आणि कॉन्फिडन्स नव्हता की आपण एवढा 15 तासाचा इव्हेंट करू शकू. बट दे वेअर द इन्स्पिरेशन आणि दे वेअर ऑल्सो द रिझन दॅट आय डिड हॅम्बर्ग, की हॅम्बर्गमध्येच, कारण त्यांचाही एक्सपिरियन्स होता. आता आपण जर का ट्रेनिंगचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये जे काही ट्रेनिंग तुम्ही केली तर ती सेल्फ डिझाईन होती का तुम्ही कोचबरोबर काम केलं? मी बर्गमनपर्यंत जे केलं तेव्हा मी सेल्फ केलं. पण बर्गमन झाल्यानंतर 2025 म्हणजे 24चं जेव्हा बर्गमन झालं डिसेंबरमध्ये, तेव्हा आय डिसाइडेड की हाफपर्यंत मे बी ठीक आहे. ॲक्च्युली हाफपर्यंत पण ठीक नाही आहे. इफ यू वॉन्ट टू रिअली इम्प्रूव्ह आणि डू अ गुड गेम देन कोचिंग इज इम्पॉर्टंट, स्ट्रक्चर इज इम्पॉर्टंट. कारण माझा एक्सपिरियन्स होता रनिंगला मी जेव्हा दोन्ही वेळेस स्ट्रक्चर फॉलो केलं आय वॉज एबल टू अचीव्ह माय गोल. त्यामुळे इट वॉज व्हेरी क्लिअर की स्ट्रक्चर हवं. मला ते स्ट्रक्चर ट्रायथलॉन ट्रेनिंगमध्ये सेल्फ करताना अजिबात कळत नव्हतं किंवा येत नव्हतं. कारण तिन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि तिन्ही कशा बॅलन्स करायच्या हे कम्प्लिटली नाही कळत. त्यामुळे कोचिंग वॉज इम्पॉर्टंट. त्यामुळे जानेवारीपासून आय स्टार्टेड कोचिंग विथ मिहिर देव. आणि मी त्याला ॲक्च्युली भेटलो आधी बर्गमनला. तो सुद्धा कोल्हापूरमध्ये होता. तो तेव्हा गोव्यामध्ये राहायचा. पण मी बर्गमनला गोव्यामध्ये त्याला भेटलो. आम्ही 1-1.5 तास गप्पा मारल्या. आय फेल्ट कम्फर्टेबल विथ हिम, विथ हिज टेक्निक्स.
मग त्याच्यानंतर मी जानेवारीपासून त्याच्याकडे कोचिंग सुरू केलं. इट वॉज व्हेरी शॉर्ट टाईम टू कोच, विच इज ॲक्च्युली नॉट रिअली गुड. यू शुड कोच फॉर अ प्रॉपर स्ट्रक्चर वर्षभर फॉलो केलं पाहिजे. इट विल गिव्ह मच बेटर रिझल्ट्स. पण स्टील वॉट एव्हर इम्प्रूव्हमेंट हॅपन्ड इन मी वॉज बिकॉज ऑफ ऑल कोचिंग. मीन्स 50% प्लस क्रेडिट गोज टू द कोच. ॲब्सोल्युटली. आणि जेव्हा तुम्ही पीकला होता ट्रेनिंगच्या, एक पीक असतो त्याच्यानंतर आपण टेपर करतो. करेक्ट. तर पीकमध्ये साधारण व्हॉल्यूम किती हाय होतं तुमचं? अगदी लास्ट जो पीक होता त्या पीकमध्ये माझं 4 hour सायकलिंग, 16 किलोमीटर रन. त्याच्या नेक्स्ट वीकेंड 4.5 तास सायकलिंग, 18 किलोमीटर रन. आणि त्याच्या नेक्स्ट वीकेंड 5 तास सायकलिंग आणि 18 किलोमीटर रन. हे 3 पीक्स होतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की आवड सगळ्याच म्हणजे डिसिप्लिनची कशी होती, पण आवडीचा विषय रन होता. आवडीचा विषय रन आणि स्विम होता. सायकलिंग माझा वीकेस्ट आहे. अच्छा, म्हणजे चॅलेंज जो होता तो सायकलिंगचा होता. कारण मी जेव्हा बाकीच्या लोकांना बघतो, बाकीच्या लोकांचं सायकलिंग असं 30 किलोमीटर वगैरे स्पीड आहे. माझा 26 वगैरे अगदी जीव ओतून लावला जीव तर कुठे 26-27 स्पीड निघायचा. आणि इट वॉज द वीकेस्ट स्पोर्ट. आणि तुम्ही एक वर्किंग प्रोफेशनल आहात आता, तर वर्क लाईफ बॅलन्स आणि आयर्नमॅन ट्रेनिंग हा पार्ट टाईम जॉबच तसा म्हणला जातो. पण तुम्ही कसं मॅनेज केलं याला? मॉर्निंग्स लॉंग विकेंड्स असतात, ते लॉंग ॲक्टिव्हिटीज जे असतात त्या विकेंडला असतात, त्यामुळे तर काही इश्यू होत नाही. पण युजली सकाळी काय 2-2.5 तास वर्कआउट मॅक्सिमम असतो. किंवा सायकलिंगचे वर्कआउट्स, लॉंग वर्कआउट्स असतात ते मॅक्स 2.5 तास असायचे ट्रेनिंगवर, म्हणजे सायकलिंगचे इंटरव्हल्स वगैरे. तर ते सकाळी होऊन जातात. आणि ट्रेनिंगमधला सगळ्यात टफेस्ट ब्लॉक किंवा टफेस्ट वर्कआउट जो तुम्हाला लक्षात येतो? इवन सायकलिंग आणि रनिंग, टफेस्ट वर्कआउट फॉर मी इज इंटरवल. इंटरवलमध्ये जीव निघतो, बट इंटरवल गिव्स द रिझल्ट. पण इंटरवल असला की मी आय ट्राय टू फाइंड रिझन्स नॉट टू डू इट. म्हणजे सर मॅकमिलन जे Exactly. त्यांच्या भाषेत म्हणायचं गेलं तर तुम्ही एन्ड्युरन्स मॉन्स्टर आहे. हो. आता जेव्हा ट्रेनिंग चालू होतं तेव्हा तुम्हाला कधी असं सेल्फ डाऊट आलं की हे ट्रेनिंग हे चाललंय ते नाही चाललंय आणि मला आता नाही झेपत आहे? ट्रेनिंगवर नाही डाऊट आला. त्याला म्हणजे आय स्ट्रॉंगली बिलीव्ह स्ट्रक्चर आणि इफ यू हॅव कन्सिस्टन्सी इट वर्क्स. पण डाऊट इन द सेन्स यू गेट लॉट ऑफ सेटबॅक्स. मी जूनमध्ये रजिस्टर केलं, मला जुलैमध्ये चिकनगुन्या झाला आणि झाला आता संपला, आता पुढच्या वर्षी काही रेस होत नाही. बट देन आय केप्ट टार्गेट की ठीक आहे, बर्गमन कसं होतं आहे बघूया. आणि त्याच्यानंतर असे खूप सेटबॅक्स येत जातात. मग ते झालं माझे सेटबॅक जे आता तुम्हाला मिळाले. आता फॉर एक्झाम्पल जो बर्गमनचं चिकनगुन्याचं जे तुम्ही सांगितलं, तर फ्रॉम मेंटल पर्स्पेक्टिव्ह तुम्ही स्वतःला काय सांगितलं की मी ह्याला आता या चॅलेंजला ओव्हरकम करायचं आहे, तर कसं ओव्हरकम करू? ऑलवेज कीप नेक्स्ट स्मॉल टार्गेट्स. बर्गमन नाही झालं तर मग बर्गमनचं ट्रेनिंग बघूयात कसं होतं आहे. आपल्याला किमान 10 किलोमीटर चिकनगुन्यानंतर इवन 5 किलोमीटर रन इज इम्पॉसिबल. म्हणजे फर्स्ट 3 days ऑफ चिकनगुन्या आय कुडंट इवन गेट आउट ऑफ बेड. फर्स्ट डे इज ॲक्च्युली मच चॅलेंजिंग. तुम्हाला बेडवरनं या कुशीवर जायचं असेल तरी इट्स अ ह्यूज एफर्ट. म्हणजे यू हॅव टू रिअली टेल युअर सेल्फ की आता मला कुशी बदलायची आहे. आणि मग इट टेक्स ऑलमोस्ट 2 minutes टू असं टर्न होणार. ट्रिमंडस मसल पेन. पण त्या पिरियडमध्ये तुमचं सेल्फ टॉक कसं होता? डिड यू हॅव एनी सेल्फ टॉक? नॉट रिअली. आय ऑलवेज बिलीव्ह वन थिंग की जर इंजुरी असेल ना किंवा काही आजारपण असेल, रिकवर कम्प्लिटली. काही ट्रेनिंगची घाई नसते. पण जर तुम्ही इंजुरीमध्ये जर नाही आज करूयातच म्हटलं तर ती कंपाऊंड होते. जर जे तुम्ही 1 आठवड्यात रिकवर होणार असाल तर ते तुम्ही 3 दिवसांनी काहीतरी केलं तर ती रिकव्हरी 15 दिवसावर जाते. त्याऐवजी स्टे काम, स्टे देअर फॉर अ वीक. 8व्या दिवशी परफेक्ट बरे व्हाल आणि 8व्या दिवसानंतर परत यू विल गेट इन टू द ग्रुप. असं वाटेल की ठीक आहे, अरे HR गणला आणि हे ते, दॅट इज ओनली अ ब्लिप. पण ते इट कम्स बॅक. एन्ड्युरन्स जो एकदा डेव्हलप झालेला असतो तो जात नाही. आणि 7 दिवसाच्या रेस्टनी किंवा 15 दिवसाच्या रेस्टनी काही फरक पडत नाही. आणि ह्या अप्रोचचा तुम्हाला रेस डेच्या मेंटल प्रिपरेशनमध्ये किती फायदा झाला? हाऊ कॅन यू रिलेट इट बेसिकली?
the kind of person I am, I generally don't take tension in life. Okay? Not about work, not about personal life. I'm pretty careless. तर त्यामुळे मला रेस डेला सुद्धा असं टेन्शन नव्हतं, की सगळ्यांचं टेन्शन असं होतं की अरे जर्मनीत पाणी खूप थंड असतं. मी याच्या आधी एकदा जर्मनीत गेलेलो आणि पाण्यात उतरलेलो आणि त्या दिवशी इट वॉज रिअली कोल्ड. म्हणजे पाण्यात गेल्या गेल्या मला शॉक बसला. अनदर वर्स्ट पार्ट त्या दिवशीचा होता की मी जर्मनीत ज्या ठिकाणी गेलेलो इट वॉज क्लिअर लेक आणि खाली सगळं दिसत होतं. आपल्याला इथे ओपन वॉटरला गेल्यावर मी जेव्हा पहिला ओपन वॉटरचा एक्सपिरियन्स होता कासारसाई, पूलमधनं कासारसाईला गेलो आणि उडी मारली. आय वॉज शॉक, खाली काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे इट वॉज लाईक आईला आपण कुठे पडलो. बट यू जस्ट रिकवर फॉर लाईक 50 मीटर स्विम करा, यू गेट रिकवर्ड. सो मला त्याची प्रॅक्टिस होती. पण जर्मनीत जेव्हा गेलो एक तर टेम्परेचरचा शॉक बसला आणि खाली सगळं दिसत होतं आणि एक 50 मीटर आत गेल्यानंतर ते सगळं जे पाण्यातलं असं गवत असतं ते असं वर तरंगत असतं आणि आय गॉट कम्प्लिटली अफ्रेड की या गवतात आपला पाय अडकला तर इथे आजूबाजूला कुणी माणूस नाही आहे, माझ्याकडे बॉय नाही आहे, मी मरणार. तर मी एक 100 मीटर गेलो, बाहेर आलो, असं 2दा केलं अँड आय स्टॉप स्विमिंग. त्या दिवशी कॉन्फिडन्सच गेला. त्यामुळे मला त्या थंड पाण्याची एक्सपेक्टेशन होतं त्या थंडीची. पण मी ज्या दिवशी ॲक्च्युअल इव्हेंटच्या आदल्या दिवशी जो ट्रायल स्विम होता त्या दिवशी जेव्हा गेलो त्या दिवशी आपल्याकडे पूलमध्ये जेवढं पीक थंडीमध्ये पाणी असतं तेवढंच थंड पाणी मला वाटलं. मी पाण्यामध्ये हात न लावता चेक न करता मी उडी मारली, 400 मीटर स्विम केला आणि बाहेर आलो. आणि आय वॉज लाईक हो हे आपल्या थंडी एवढंच पाणी आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे उद्या स्विम होईल. सो आणि याच्यामध्ये आता जस्ट बिकॉज वी आर ऑन मेंटल ॲस्पेक्ट, रेस जेव्हा चालू होती तेव्हा असे काही तुम्हाला असं कुठल्या क्षणी असं वाटलं की अरे आपल्या हातातनं रेस चालली आहे, निसटती आहे, आणि हाऊ डिड यू ओव्हरकम दॅट? निसटती अशी नाही. फर्स्ट 500 मीटर ऑफ द रेस वॉज रिअली बॅड. आय वॉज ऑल विथ कॉन्फिडन्स. पण रेसच्या दिवशी जेव्हा मी पाण्यात उडी मारली दॅट मोमेंट कम्प्लिटली एक्झॅक्टली दॅट मोमेंट, म्हणजे हॅम्बर्गला तुम्ही जेव्हा पाण्यात एंटर करता तिथून एक आय गेस 300 or 400 मीटरवर एक ब्रिज आहे आणि तो असा जुना आर्च ब्रिज आहे आणि इट इज प्रिटी लो. सो तुम्ही पाण्यामध्ये उडी मारून तुम्ही त्या ब्रिज, ॲक्च्युली त्या 3 ब्रिजेस आहेत. एक रोड ब्रिज आहे, मग परत आय गेस ट्रेनचा ब्रिज आहे आणि रोड ब्रिज आहे. तुम्हाला ते 3 ब्रिजेस क्रॉस करावे लागतात. फर्स्ट 300 मीटर्स आय वॉज लाईक कम्प्लिटली निगेटिव्ह थॉट, वाय आर यू डुईंग दिस. अजून 3.5 किलोमीटर पोहायचं आहे, मग 180 सायकलिंग कुणी सांगितली आहे काशी करायला, त्याच्यानंतर 42 पळायचं, 15 तास सोडून. दॅट वॉज द कम्प्लीट 300 मीटर. माय थॉट प्रोसेस वॉज आय एम स्क्रूड, वाय एम आय डुईंग दिस. पण आयर्नमॅनच्या ॲक्च्युली ब्रीफिंगच्या आधी आदल्या दिवशी ॲथलीट ब्रीफिंग होतं. द गाय हू स्पीक्स देअर, जो ॲथलीट ब्रीफिंग घेतो, ही इज व्हेरी व्हेरी मोटिवेटिंग आणि ही टेल्स यू ऑल रूल्स अँड रेग्युलेशन्स. ही टेल्स यू वन थिंग, always remember why are you doing it. Okay? Always you will hit negative patches, but always think about your own reason why, and if you can think about your why you will do it. Last year माझे बाबा वारले होते, so I just decided की ठीक आहे या वर्षीचा आयर्नमॅन विल डू इन हिज रिमेंबरन्स. सो जेव्हा मी पाण्यात गेलो अँड दॅट निगेटिव्ह थॉट केम, आय वॉज लाईक ठीक आहे चलो वी सेड विल डू इन हिज रिमेंबरन्स, सो आय विल डू दॅट. आणि त्याच्यानंतर त्या आर्चच्या खाली जेव्हा गेलो तेव्हा एकदम असं काळोख होतो आणि विथ वेटसूट एक तर हे भरून येतं की वेटसूटमध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस नसते तेव्हा हात हलत नाही, बट यू हॅव टू कीप गोईंग. 300 मीटर 400 मीटर गेलं की इट ओपन्स अप अँड यू आर एबल टू स्विम. सेम थिंग हॅपन. तो ब्रिज क्रॉस केला, आय सॉ द बॉईज. नेमका त्या दिवशी सकाळी पाऊस पडलेला, पण त्या दिवशी सकाळी ऊन आलं, सूर्य दिसला अँड आय वॉज लाईक ओके इट्स गोइंग टू हॅपन रिअली नाईस, जस्ट कीप पुशिंग. अँड देन इट वेंट ऑन रिअली व्हेरी नाईस. बट ओनली दॅट फर्स्ट 300-400 मीटर स्विम कशाला कुणी सांगितलं वॉज द थॉट प्रोसेस. आणि ह्या थॉट प्रोसेसमधनं जो ॲथलीट कासारसाईमध्ये 2:50च्या पेसनी पोहायचा तो ॲक्च्युअल रेसमध्ये 2:30च्या पेसनी स्विम कम्प्लीट करून बाहेर आला. मग आता जेव्हा तुम्ही स्टार्ट लाईनला जेव्हा तुम्ही उभे होता असे नर्व्स होते, असं एन्झायटी टाईप असं काय होतं? थोडीशी. सकाळी अँझायटी अशामुळे झाली कारण मला तर पहिल्यांदा असं वाटलं की हा सगळा खोटा प्रकार आहे. आदल्या दिवशी रात्री मेसेज आला की उद्या सकाळी बिफोर यू गेट आउट चेक युअर ईमेल्स, द वेदर इज गोइंग टू बी अ प्रॉब्लेम. आयर्नमॅनचा रितसर व्यवस्थित मेल आणि ॲप असतं त्यांचं जे ट्रॅकर ॲप आहे, त्या ट्रॅकर ॲपवर
when you log in, it asks you, are you a participant or a fan? I think if you say participant, then you start getting their notifications. तर रेस नोटिफिकेशनला आदल्या रात्री नोटिफिकेशन आलं, बॅड वेदर एक्सपेक्टेड टुमॉरो और थंडरस्टॉर्म एक्सपेक्टेड. सो आणि सकाळी 4:40 मेसेज आला की स्टे पुट, 5 वाजता ट्रान्झिशन ओपन होणार होता. आम्ही हार्डली 10 मिनटं लांब राहत होतो की डोंट स्टार्ट, स्टे पुट, इलेक्ट्रिकल थंडरस्टॉर्म्स एक्सपेक्टेड आणि वी विल कीप यू पोस्टेड हिअर, डोंट कम टू ट्रान्झिशन्स आर नॉट ओपनिंग एट 5. म्हटलं झालं, हे लोक आपलं मेंटल स्ट्रेंथ चेक करतात आणि ते टिपिकल जर्मन हाऊस ते सगळं क्लोज असतं, काही कळलं नाही. मग आम्ही आपलं 4:45 वाजता ती खिडकी उघडली, ती अशी एवढीशी खाली पडते खिडकी उघडली तर धडामधुडू एकदम विजांचा कडकडाट वगैरे व्हायला लागला आणि पाऊस सुरू झाला. म्हटलं झाली, वाट लागली. आता जर म्हटलं, मला यांचा एक्सपिरियन्स माहिती होता, यांच्या वेळेस आजी आली म्हणून स्विम कॅन्सल झालेला. आय रिअली लाईक स्विमिंग. म्हटलं ज्याला स्विम कॅन्सल झालं तर परत करायला लागेल. मग काही नाही, त्याच्यानंतर आजी नो मेसेज. मग 5:40 परत मेसेज आला की ट्रान्झिशन्स विल ओपन ॲट 6:30. whole 3.8 kilometer swim will continue and there are no changes to cut off times. पण त्या 2 मेसेजेस मधला जो वेळ होता ना, आय बिकेम कम्प्लिटली क्वाइट. आय स्टॉप टॉकिंग टू एनीवन. आय जस्ट सॅट ॲट वन प्लेस. ना आता काय होतंय माहीत नाही. आणि पाऊस आला की सेकंड टेन्शन इज रस्ते ओले होतात. सायकलिंगला म्हटलं वाट लागेल. सायकलिंगला विल हॅव टू बी व्हेरी केअरफुल, कारण रस्ते चांगले असतात वगैरे ठीक आहे, थोडंसं स्लिपरी होतं, त्यामुळे यू विल हॅव टू बी केअरफुल. सो ती एक, दॅट वॉज द अँझायटी मोमेंट. सकाळचं वेदर अपडेट वॉज रिअली कॉज सम अँझायटी. जेव्हा आता स्विमिंगचा तर तुम्ही सांगितलं एक्सपिरियन्स, तुमच्या सायकलिंगची स्ट्रॅटेजी काय होती? कारण की सायकलिंग हा आयर्नमॅनमधला मोस्ट इम्पॉर्टंट आणि लॉंगेस्ट लेग. सायकलिंग इज माय वीकेस्ट लेग. मी कोचिंग जॉईन केलं ते स्पेसिफिकली सायकलिंगसाठी, कारण मिहीर इज अ गुड सायकलिस्ट. त्यामुळे आय व्हेरी सिन्सिअरली डिड ऑल माय सायकलिंग वर्कआउट्स. मी एकही वर्कआउट सायकलिंगचं मिसआउट केलं नाही. म्हणजे जानेवारी ते जून एकही सायकलिंग वर्कआउट मी मिस नाही केला. द बिगेस्ट लर्निंग आउट ऑफ दिस होल वर्कआउट इज माझा बर्गमनचा एक्सपिरियन्स होता. बर्गमनचा एक्सपिरियन्स असा होता की बर्गमनच्या आधी चिकनगुन्या झाल्यामुळे माझं ट्रेनिंग झालं नव्हतं. माझं सायकलिंगचं मायलेज हार्डली 500 किलोमीटर पण नसेल जेव्हा मी बर्गमनला गेलो. आणि होल अप्रोच वर, अरे लास्ट इयर आपलं 6:35 बर्गमन झालं आहे, यावर्षी रिग्रेस नाही व्हायला पाहिजे. त्यामुळे मी ताणून सायकल मारली, म्हणजे जीवांच्या आकांतानी सायकल मारली. अशी सायकल मारली की माझे पाय भरले आणि त्याच्यानंतर मला रनच नाही करता आला. माझा रन इज प्रिटी स्ट्रॉंग लेग. माझा रन त्या दिवशी 7:30च्या पेसनी झाला. व्हेरी बॅड, रिअली व्हेरी बॅड. आणि माझा टायमिंग 6:50 वगैरे झाला. सो आय रिग्रेस्ड. सो दॅट वॉज वन. युजली ते sub-4 मॅरेथॉन करतात, हां, त्यामुळं एक्सप्रेस करतात. 7:30चा पेस वॉज लाईक रिअली व्हेरी बॅड फॉर मी. तर त्यामुळे आय वॉज की अरे काहीतरी चेंज केला पाहिजे किंवा शिकलं पाहिजे. दॅट्स वाय आय जॉईन कोचिंग. आणि त्याच्यानंतर सायकलिंगचं जे लर्निंग आहे, इट इज व्हेरी अमेझिंग लर्निंग. यू हॅव टू रिअली पॉवर बेस्ड ट्रेनिंग जो प्रकार असतो की यू नीड टू नो काय पॉवरनी सायकलिंग करताय. की तुमचं बेसिकली क्वाड्स, आपण कधी कधी जीवाच्या आकांतानी जर चढ असेल, तुम्ही उभं राहाल आणि ताकद लावून सायकलिंग करता. ताकद लावून सायकलिंग करायची गरज नसते. गो टू लोअर गिअर अँड कीप युअर केडन्स हाय. म्हणजे जसा रनिंगमध्ये म्हणतात 180 स्टेप्स पर मिनिट, तसा सायकलिंगमध्ये तुमचा जो क्रँकचा जो RPM आहे त्याला केडन्स म्हणतात. दॅट हॅज टू बी बिटवीन 85 to 95. ओके. आणि तुम्ही जेव्हा वर्कआउटची प्रॅक्टिस करता तेव्हा तो केडन्स येतो. आणि जर तुम्ही केडन्सवर सायकल मारली तर तुमचे पाय थकत नाहीत, त्यामुळे त्याच्यानंतरचा रन तुमचा स्ट्रॉंग होतो. अमेझिंग. आणि सिन्स यू डू केडन्स बेस्ड सायकलिंग, तुम्ही ताकद लावत नाही, तुमचा HR वर जात नाही. आणि HR वर नाही गेला तर देन इट्स ॲब्सोल्युटली फाईन. आय थिंक माझा सायकलिंगचा HR वॉज लाईक 142 or 145 ॲव्हरेज. हार्ट रेट. ॲज लॉंग ॲज यू स्टे इन लो हार्ट रेट झोन्स, एरोबिक झोन्स, देन यू कॅन डू लॉंगर वर्कआउट्स. जेव्हा तुम्ही हार्ट रेट वाढतो वयानुसार, ऑब्व्हियसली त्या रेंजेस वेगळ्या असतात, पण तुमचा हार्ट रेटची 150-60च्या पुढे गेला देन यू गो इन टू ॲनरोबिक झोन आणि मग तुमची वाट लागते. मग तुम्ही लॉंग वर्कआउट्स करू शकत नाही. जेव्हा तुमच्या एन्ड्युरन्स ॲक्टिव्हिटीज असतात, यू शुड स्टे इन एरोबिक झोन्स. रेस डेच्या दिवशी नाही होत. रेस डेच्या दिवशी इट इज मोर ऑफ युअर फील.
की आता 2 वर्षाच्या एक्सपिरियन्स नंतर आय नो माय फील की माझा हार्ट रेट किती असेल किंवा मी काय पेसनी पळतोय. दॅट आय कॅन गेस. आता हे झाल्यानंतर ना 42 किलोमीटरची फुल मॅरेथॉन पण धावायची असते. हो. तर तुमचा मॅरेथॉनचा एक्सपिरियन्स कसा राहिला रेस डेला आणि न्यूट्रिशनचं काय गणित होतं तुमचं? ओके, ऑन रेस डे फ्रॉम स्टार्ट पॉईंट न्यूट्रिशन प्लेज द बिगेस्ट रोल. एक तर पहिली गोष्ट मसल्स थकणं आणि सेकंड गोष्ट डी एनर्जाईज होणं. तर तुम्ही सगळ्यात जास्त तुमची वाट लागते तुम्ही डी एनर्जाईज झाल्याने. ओके, त्यामुळे बिगेस्ट पार्ट ऑफ कम्प्लिटिंग एनिथिंग वेदर इट इज 21 तरी नाही पण 42 किलोमीटर ऑर एनिथिंग, बिगेस्ट पार्ट इज न्यूट्रिशन. जर तुमचं न्यूट्रिशन चांगलं असेल तुमची एनर्जी लेवल्स हाय राहतील आणि मग तुम्ही इव्हेंट करू शकता. कोचेस युजली सांगतात की हायड्रेट बिफोर यू फील थर्स्टी. आधी पाणी प्या. तहान लागल्यावर पाणी पिलं की यू आर ऑलरेडी लेट. आणि ऑलवेज ईट बिफोर यू आर हंग्री. कारण भूक लागल्यानंतर डी एनर्जाईज झाल्यानंतर जर तुम्ही खाल्लं तर ती एनर्जी यायला परत वेळ जातो. त्यामुळे आधीच कन्झ्युम करा. मी यावर्षीच्या टाटा मुंबई मॅरेथॉनला मला मिहिरनी लॉजिक सांगितलेलं की एव्हरी 6 किलोमीटर्स ईट अ जेल. दॅट्स इट. मला युनिवेजची सवय आहे. मला आधी युनिवेजली त्रास नाही व्हायचा पण गेल्या एक बर्गमनपासून मला युनिवेजचा त्रास होतो. मला ब्लोटिंग होतं, जसं गॅसेस आल्यासारखं होतं. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट मी टाटा मुंबई मॅरेथॉनला एव्हरी 6 किलोमीटर आय हॅड अ जेल. आणि मला शेवटी इतकं पोट असं जॅम झालेलं बट आय वॉज स्टील एबल टू क्लॉक. दिस टाईम आय वॉज एबल टू क्लॉक 4 hours 8 seconds इन टाटा मुंबई मॅरेथॉन. पण compared to my last marathon which I did in 3:57, the difference this time was त्यावेळेस मी सुरुवातीला फार फास्ट मारलेली आणि नंतर मी स्लो झालेलो. नंतर मी शेवटचे 6 किलोमीटर 6च्या पेसनी केलेले. यावेळेस आय कन्सिस्टंटली डिड पेस ऑफ 5:35 to 5:40 कन्सिस्टंटली. अँड एंड लाईन आय वॉज नॉट फिनिश्ड, आय वॉज स्टील वॉकिंग. त्याच्यानंतर रेस संपल्यानंतर स्टेशनला जाऊन हॉटेलला जाऊन मी जवळपास 5-1 किलोमीटर चाललो. अँड आय वॉज ॲब्सोल्युटली फाईन. No de-energized at all. That is all because of nutrition. Same logic on race day. रेस डेला मी इथे बेसिकली लिक्विड्स स्टेडफास्ट न्यूट्रिशन नावाचा ब्रँड आहे. त्यांचे कार्बोरन्स आणि सिनर्जी नावाचे लिक्विड्स मिळतात. सो मला त्याची सवय होती. रेस डेला आय फॉलोड सेम थिंग. मिनिमम 60 calories, 60 grams ऑफ कार्बोहायड्रेट्स एव्हरी आवर. आय फॉलोड दॅट विथ दॅट लिक्विड्स आणि जेल्स इवन ऑन दॅट डे. आणि till finish of the run I was absolutely not de-energized. माझे शेवटचे 3 किलोमीटर इज probably sub 5:40. It was pretty good pace. स्ट्रॉंग पेस निघाले. Strong pace. जेव्हा मॅरेथॉन संपली आणि फिनिश लाईन क्रॉस केला तेव्हा काय इमोशन्स तुमच्या मनात चालू होते? Something of an achievement. First thing I did was I called my son. Because it was more important for him की बाबा तू कंप्लीट कर. आय वेंट देअर की ठीक आहे एन्जॉय करूया, झालं नाही झालं. आय एम प्रिटी केअरलेस अबाउट सच थिंग्स. आणि जर का आता आपण गिव्हन ए चान्स जर का परत एकदा रेस तो दिवस जर का परत जर का रिवाइंड झाला तर इज दर एनिथिंग जे तुम्ही वेगळ्या पद्धतीने कराल? I'm not sure. Probably cycling I would still like to do much better. ओके. जे आता नवीन तुमच्याकडनं इन्स्पायर होणार आहेत ॲथलीट्स त्यांना तुम्ही काय ॲडवाईस द्याल? Consistency. That is important. Structured workouts. Anything, whether it is running or cycling or even swimming. Structured workouts. You will surely get gains. मी परवा जे वाक्य सांगितलं राईट. पीपल से दॅट डॉक्टरकडे गेल्यावर खरं बोला, वकिलाकडे गेल्यावर खरं बोला, आर्ग्यू करू नका, ते जे सांगतात ते ऐका. सेम स्टफ विथ कोचेस. जस्ट इफ दे गिव्ह यू वर्कआउट, आय वर्क इन IT, सो जस्ट आउटसोर्स युअर थिंकिंग टू द कोचेस. आणि हे आता आयर्नमॅन तुम्ही कम्प्लीट केलेलं आहे, तुम्हाला काय वाटतं हाऊ हॅज इट चेंज्ड यू फिजिकली, मेंटली अँड इमोशनली? Physically, obviously, I feel much better.
मेंटल टफनेस माझ्याकडे बाय डिफॉल्ट कॉन्फिडन्सची कमी असते. आय ॲक्च्युली क्लॉक गुड टाईम असं मला वाटतं, बट आय नेवर फेल्ट आय कुड डू इट. माझं रजिस्ट्रेशनसुद्धा अशामुळे झालं की सचिन माझ्याकडे आला होता त्याचं रजिस्ट्रेशन करायला आणि त्या हीट ऑफ द मुवमेंटमध्ये मी केलं. अदरवाईज आय वॉज लाईक कशाला कोणी सांगितलं आहे, कशाला करायचं वगैरे. कॉन्फिडन्स इज ऑलवेज अ प्रॉब्लेम फॉर मी. आय होप थोडा कॉन्फिडन्स वाढला आहे. थोडा ओव्हर कॉन्फिडन्स नाही होणार, दॅट आय विल मेक शुअर. आणि आता व्हॉट्स नेक्स्ट, कुठला गोल आहे का? नाही, सध्या बर्गमन इम्प्रूव्हिंग बर्गमन टाईम दिस इयर. ओके, आता आपण फायनल 2 क्वेश्चन्स घेऊ. तुमच्या अख्ख्या आयर्नमॅन जर्नीला 3 शब्दात तुम्ही डिस्क्राईब कसं कराल? One is consistency, obviously. Second is you will hit setbacks, stay positive. And structure. आणि अख्ख्या ह्या आयर्नमॅनच्या जर्नीमध्ये जे तुम्हाला कोचेसनी नाही सांगितलं, जे तुमचं स्वतःचं लर्निंग आहे अबाउट आयर्नमॅन, जे बाहेरून तुम्हाला इनपुट नाही मिळालं, असं आय वुड से दॅट सगळेजण सांगतात की वर्कआउट्स हे ते स्मॉलर और लार्जर यू विल सी लॉट ऑफ सेटबॅक्स. हे मला चिकनगुन्या झाला, मध्ये काहीतरी बॅक पेन सुरू झालं, मग नंतर मध्ये मला आजपर्यंत 3 वर्षात कधीच काही इंजुरी झाली नव्हती. मध्ये मला इथे पेन सुरू झाले आणि दॅट वॉज जस्ट 2 months बिफोर द रेस. आणि मला डॉक्टरने सांगितलं कम्प्लिटली 1 आठवडा आराम करायचा. बट ही सेड यू विल बी एबल टू वॉक आफ्टर दॅट, बट ओनली गो स्लो. बट जस्ट स्टे पॉझिटिव्ह. अँड कारण तुम्ही जास्त टेन्शन घेतलं तर काही उपयोग होत नाही. टेन्शन घेऊन तर काहीच उपयोग होत नाही. बट स्टे पॉझिटिव्ह, इट विल अँड लिसन टू डॉक्टर्स, यू विल रिकवर. असे मला छोटे मोठ्या वेळा सर्दी, खोकला, पाठ दुखणे, हे पाय असं खूप रेग्युलरली व्हायचं आणि मग कधीतरी काहीतरी इश्यू व्हायचा. पण आय यूज टू ॲटलीस्ट सायकल ऑन माय ट्रेनर. बेसिकली रिकव्हरी इज इम्पॉर्टंट. हे तुमचं लर्निंग आहे. हो, रिकव्हरी इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ अ डॉक्टर से नो ॲक्टिव्हिटी फॉर अ वीक, नो ॲक्टिव्हिटी फॉर अ वीक. इफ अ डॉक्टर टेल्स मी दॅट रन स्लो अँड टेक इट स्लो, then I started running at pace of 7.5. I did not run at 6 at all. ओके, थँक्यू मनोज. आपण इथं थांबू. Absolutely. Thank तुम्ही you. इथं आलात तुमच्या बोलवण्यावरनं. वी आर हॅपी. Thank you so much. अचिव्हमेंट्स करत राहा आणि इथं येऊन आम्हाला इन्स्पिरेशन देत राहा. Absolutely. Thank you.